तुम्ही तुमच्या जोडीदाराचा फोन कधी चोरून रेकॉर्ड केलाय का? किंवा तुमचा जोडीदार तुमचं संभाषण गुपचूप रेकॉर्ड करत असेल अशी शंका तुम्हाला कधी आली आहे का? कारण आजचा हा निर्णय ऐकल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकणार आहे। सत्य बाहेर आणण्यासाठी अनेक जण जोडीदाराचे कॉल गुपचूप रेकॉर्ड करतात आणि नंतर तेच रेकॉर्डिंग कोर्टात पुरावा म्हणून सादर करतात। पण आता न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलंय की हे पुरावे नसून दुसऱ्याच्या गोपनीयतेवर केलेला थेट हल्ला आहे। होय, लग्न झालं म्हणजे पती किंवा पत्नीला एकमेकांच्या खासगी आयुष्यात मनमानी हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळत नाही। तेलंगणा उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय केवळ एका घटस्फोटाच्या खटल्यापुरता मर्यादित नाही, तर तो प्रत्येक विवाहित जोडप्याला, प्रत्येक मोबाईल वापरणाऱ्याला आणि प्रत्येक नागरिकाला आपल्या गोपनीयतेच्या अधिकाराची आठवण करून देणारा आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण? न्यायालयाने असा कठोर निर्णय का दिला आणि या निर्णयानंतर नवरा बायकोने काय लक्षात ठेवायला हवं, या सगळ्याबद्दल सांगणारे आजच्या या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्या जोडीदाराच्या नकळत त्याचे फोन कॉल रेकॉर्ड करणे म्हणजे त्याच्या मूलभूत गोपनीयतेच्या अधिकारावर थेट आघात, असे स्पष्ट आणि ठाम निरीक्षण नोंदवत तेलंगणा उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय। न्यायालयाने म्हटलंय की पती किंवा पत्नीने एकमेकांच्या संमतीशिवाय केलेलं गुप्त कॉल रेकॉर्डिंग वैवाहिक वादात पुरावा म्हणून सहज स्वीकारता येणार नाही। फक्त एखादा ऑडिओ, व्हिडिओ किंवा इलेक्ट्रॉनिक फाईल उपलब्ध आहे म्हणून ती न्यायालयात ग्राह्य धरली जाईल असा कोणताही नियम नाही। आता हा निर्णय न्यायालयाने का दिला, हे प्रकरण नेमका काय आहे हे पण सांगते। तर झालं असं की एका पतीने पत्नीकडून मानसिक क्रूरता होत असल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली। आता दावा सिद्ध करण्यासाठी त्याने पत्नीसोबतच्या फोनवरील संभाषणाचे गुपचूप रेकॉर्डिंग्स न्यायालयात सादर करण्याचा प्रयत्न केला। बरं, इतकंच नाही आहे, त्यासोबतच त्याने वैद्यकीय कागदपत्र, बँक व्यवहार, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट, अमेरिकेहून भारतात येण्याची विमान तिकीटं, सहलीचे फोटोज आणि मनी ट्रान्सफरची माहिती पण सादर केली। पतीचं असं म्हणणं होतं की कॉल रेकॉर्डिंग्सची सत्यता ट्रूथ लॅब्सने तपासली असून ती सीलबंद पाकिटात न्यायालयात दिली आहेत। बरं, मग यावर कौटुंबिक न्यायालयाने काय म्हटलंय हे पण सांगते। कौटुंबिक न्यायालयाने हे सर्व पुरावे स्वीकारायला स्पष्ट नकारच दिलाय, कारण इलेक्ट्रॉनिक्स पुराव्यासोबतच कायद्याने आवश्यक असलेले प्रमाणपत्र जोडलेलं नव्हतं। ज्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग्स केलं गेलं तो मूळ मोबाईल उपलब्ध नव्हता आणि कायदेशीर पद्धतीने प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचाही कोणताही पुरावा नव्हता। यानंतर पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं। उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय तर कायम ठेवलाच, पण त्यासोबतच न्यायमूर्ती नमोरप्पू राजेश्वर राव यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की जोडीदाराच्या परवानगीशिवाय केलेले कॉल रेकॉर्डिंग हे त्यांच्या गोपनीयतेच्या म्हणजेच ऍक्ट ऑफ प्रायव्हसीच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत प्रत्येक नागरिकाला गोपनीयतेचा अधिकार आहे आणि लग्न झालं म्हणजे हा अधिकार संपत नाही। पती असो किंवा पत्नी, एकमेकांच्या खासगी आयुष्यावर बेकायदेशीर पाळत ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाहीये। यासोबतच पतीने सादर केलेले सहलींचे फोटोज, प्रवासाची तिकीटं किंवा बँक व्यवहार असेल, हे सर्व पाहिल्यानंतर न्यायालयाने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं की न्यायालय म्हणालंय हे पुरावे क्रूरता सिद्ध करत नाहीत, उलट हे दोघांचं वैवाहिक आयुष्य किती आनंदी आणि सलोख्याचं असल्याचं दाखवतंय। तसंच एकत्र राहत असताना पत्नीच्या प्रवासाचा किंवा इतर खर्चाचा भार उचलणं ही पतीचीच जबाबदारी असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं। या सगळ्या निर्णयाचा अर्थ नेमका काय आहे? तर खरं तर या निर्णयामुळे एक गोष्ट लक्षात येते की आजच्या डिजिटल युगात मोबाईलवर संभाषण रेकॉर्ड करणं अगदी काही सेकंदाचं काम आहे, पण जे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे ते कायदेशीरदृष्ट्या योग्य असेलच असं नाही। जोडीदारावर संशय असेल, वाद असतील, मतभेद असतील, तरीही त्यांच्या गोपनीयतेचा भंग करण्याचा अधिकार कोणालाच नाहीये। विश्वासावर उभं असलेलं नातं जर संशयामुळे गुप्त रेकॉर्डिंग्सपर्यंत पोहोचलं तर त्या रेकॉर्डिंगमुळे न्याय मिळेलच याची खात्री नाही, उलट तोच पुरावा गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग ठरू शकतो। म्हणूनच लक्षात ठेवा, लग्नामुळे नातं बदलतं, पण संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार बदलत नाहीत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? नवरा बायकोमध्ये सत्य समोर आणण्यासाठी गुप्त कॉल रेकॉर्डिंगला परवानगी असायला हवी का, की गोपनीयतेचा अधिकार सर्वात महत्त्वाचा आहे? तुमचं मत याबद्दल काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या कायदेशीर घडामोडींचे सखोल विश्लेषण पाहण्यासाठी न्यूज 18 मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।